राजांची हत्या केली व हिंदू लोकांचा हा सण कलंकित व्हावा म्हणून त्याने छत्रपती संभाजीराजांचं मुंडकं एका काठीवरती घेऊन संपूर्ण त्या परिसरामध्ये फिरवलं आणि आपला हा सण त्याने कलंकित करण्याचं काम औरंगजेबाने केलं. तेव्हा या सणाच्या वेळी छत्रपती संभाजीराजे यांच्या मृत्यूची आठवण तर नक्कीच येणार, परंतु मित्रांनो हे विसरू नका की पाडवा सण हा आपण साजरा केला पाहिजे. पाडवा सण हा 1946 वर्षापासून साजरा होतोय आणि जो औरंगजेबाचा मानस होता म्हणजेच हा आपला सण कलंकित करण्याचा, तर त्याचा तो जो काही मानस होता तो मानस नक्कीच सक्सेस होईल, तो त्यामध्ये यशस्वी होईल जर आपण पाडवा सण योग्य रीतीने साजरा केला नाही तर. मित्रांनो महाराष्ट्रावर आक्रमणे झाली, छत्रपती संभाजीराजे यांचं बलिदान देखील या ठिकाणी गेलं, परंतु महाराष्ट्र कधीच गारटला नाही, कधीच गोठला नाही, आपली हिंदू संस्कृती कधीच मागे पडली नाही. छत्रपती संभाजीराजे यांना मानाचा मुजरा करून त्यांचं बलिदान लक्षात ठेवून आपण पाडवा अतिशय मंगलमय पद्धतीने साजरा केलाच पाहिजे. ही निश्चितच